मनोज जरांगेंनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, संतांचा अपमान केला। जरांगे पाटील हेकेखोर आहेत, त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलाय। जरांगे लोकांची फसवणूक करतायत। पहिल्यांदाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप झाले आणि हे आरोप करणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर आंदोलक आणि जरांगेंचे सहकारी अजय बारसकर आहेत। पाणी प्या, तुम्ही पाणी प्या। मला लय ते मला लोक सांगू संतन फिरतन मला सारं कळतं। ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले। अजय महाराज बारसकर कीर्तनकार आहेत, वारकरी संप्रदाय मानणारे, मोडी लिपीचा अभ्यास असलेले आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे समर्थक। याच बारसकरांनी आज जरांगेंवर गंभीर आरोप केले। जरांगे यांना अक्कल नाही, लोकांची ते फसवणूक करतायत, ते हेकेखोर शातीर आहेत, कोणत्याही शब्दावर अडून राहतात। या शब्दात बारसकर महाराजांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। 10 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्याआधी जरांगेंनी समाजाची बैठक घेतली नाही, त्यावेळी लोकांनी विरोध केला। 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत होती, परंतु एक फोन आला आणि जरांगे यांनी भूमिका बदलली, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। आता जरांगेंच्या सुरू असलेल्या आंदोलनामागे एक फोन कॉल असल्याचं ते म्हणाले। तो कोणाचा फोन कॉल आहे याचा गौप्यस्फोट लवकरच बारसकर महाराज करणार आहेत। लोक जमा करता येत नाहीत, मी उपोषण कसे करू असं जरांगे बोलल्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असं म्हणत अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंची पोलखोलच केली। त्यानंतर लोक जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। जरांगे पाटील हेकेखोर आहेत, त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलंय। जरांगे लोकांची फसवणूक करतायत। जरांगे यांना बोलताना भान राहत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला। जरांगे पाटलांनी बंद खोलीत बैठका केल्या। जरांगे यांच्या बैठका रात्री होतात, त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोपही बारसकर यांनी केलाय। मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू, माझं काम सत्य सांगणं आहे। जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही। जरांगे यांना लोक पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो, मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल, म्हणून नाही प्यायले। मला तिथे म्हणाले संत फिंत गेले खड्ड्यात, इथून माझा वाद सुरू झाला। जरांगेंनी संतांचा अपमान केल्याचं अजय बारसकर म्हणाले। मनोज जरांगे यांच्या शिवीगाळीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। इतकंच नाही तर सदावर्तेंनी तो मुद्दा कोर्टातही उपस्थित केला होता। अजय महाराज बारसकरांच्या रूपानं पहिल्यांदाच मनोज जरांगेंवर असे थेट आरोप करण्यात आले। पहिल्यांदाच मराठा आंदोलनात फूट पडली आहे।